सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत औसा शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि तसंच आता सध्या मागे काही महिन्यापूर्वी ती भारतीय जनता पार्टीत प्रवेश केले. तर आज आपण त्यांच्याशी औसा शहराच्या विकासासंदर्भात आणि त्यांचं सामाजिक कार्यात कसं प्रवेश झालं आणि त्यांना कुणाकडून प्रेरणा मिळाली ती आपण विचारणार आहोत. ताई, आपला आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला सामाजिक कार्य क्षेत्रात उतरण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली आणि तुम्ही या क्षेत्रात कसं उतरलो? नमस्कार. प्रथमतः मी जनएकता चॅनलचं मनापासून आभार मानते. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आता तुम्ही विचारलेला प्रश्न सामाजिक कार्यामध्ये कसं उतरलं, बरोबर. मला या माध्यमातून सांगायचं आहे की परिस्थिती ही माणसाला प्रत्येक गोष्ट करायला मजबूर करत असते. बरोबर. जेव्हा आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो आहोत त्या परिस्थितीतील लोकांच्या मदतीसाठी येणं एक ध्येय होतं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे हळूहळू एक मदतीचा हात सामाजिक कार्यापर्यंत आला. ताई, तुम्ही आता सामाजिक कार्य करत करत आता एका मोठ्या राजकीय पक्षात तुम्ही प्रवेश केलो, तर तुम्हाला ही पक्षात प्रवेश करताना कुटुंबाकडून काय अडचण आली का? नाही, बघा, मला असं वाटतं की कुटुंबाची साथ असल्याशिवाय माणूस काहीच करू शकतो. बरोबर आहे. मग त्यामध्ये माझ्या सासूबाई असतील, म्हणजे माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी त्या तत्पर आहेत, माझे मिस्टर असतील, पूर्ण कुटुंब यामध्ये सर्वजण साथ दिले म्हणून आज मी राजकीय व सामाजिक कार्यामध्ये एवढं पुढे जाऊ शकले. ताई, सामाजिक कार्य करत असताना एक गोरगरिबाच्या प्रश्नावर आवाज उचलताना तुम्ही समाजामध्ये जाताव किंवा समाजाच्या पुढे जाताव, तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्या वस्तूची भीती वाटली का? बघा, समाज कार्य करताना कोणत्या गोष्टीची भीती वाटावी असा कोणता प्रसंग नाही, पण एकदा असं खंत वाटते एखाद्या सामाजिक कार्यामध्ये उतरत असताना, एखादं काम करत असताना. एखादी घटना अशी असतात की त्यासाठी खरंच आपण कोणत्या जगात राहत आहोत. अशा अनेक महिलांवरती अत्याचार आपण पाहतो आहे. परवाचाच एक विषय हॉस्पिटल, वैष्णवी हॉस्पिटलचा विषय आपण पाहिलो. म्हणजे गांभीर्य राहिलं नाही समाजाला आणि भीती राहिली नाही असं म्हणायला एक हे नाहीये. आणि अशा सामाजिक कार्य करत असताना अशा गोष्टी होत राहतात आणि मग तरी सामोरे जाऊन त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. ताई, आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे की ज्या वेळेस तुम्ही सामाजिक कार्य करता, ज्या वेळेस लोकांची काय प्रश्न असतात तर ती सोडवण्यासाठी तुम्ही प्रशासनाला, सरकारला किंवा आता तुम्ही राजकारणात उतरलो, तर आता नागरिकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रश्न सुटतील का आणि सुटलेत का काय, असं कोणतं उदाहरण आहे का? सामाजिक आणि राजकीय जेव्हा आपण दोन गोष्टी बघत असतो तेव्हा मला सांगायचं आहे की सामाजिक आणि राजकारण हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. बघा, एखादं 10 रुपयाचा बंदा आणि त्याच्यावर एका बाजूने पूर्ण चित्र आहे आणि एका बाजूने नाहीये, तर तो बाजारात चालतो का? नाही, चालत नाही. तशाच प्रकारे सामाजिक कार्य करत असताना लोकांचं कामं सोडवण्यासाठी राजकारणाची साथ असली पाहिजे. आणि राजकारणाची साथ असेल तर अनेक प्रश्न सुटतात. आणि असे अनेक महिलांचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अशी अनेक कामं मी केली आहेत. तुम्ही आमदार साहेबांचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो आतुरतेने. ज्यावेळेस आमदार अभिमन्यू पवार साहेब औसा तालुक्याचे पहिल्या वेळेस आमदार झाले, नंतर दुसऱ्या टर्मला ते आमदार झाले, तर आता त्यांच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून तुम्हाला असं कोणतं त्यांचं काम किंवा तुम्हाला असं कोणतं कौतुक करावं वाटलं का? हे बघा, मी कायम म्हणजे मी एक जवळून साहेबांना जेव्हा बघते ना की काम काय करतात साहेब आणि कशी विचारदृष्टी आहे, विकासाच्या दृष्टीने साहेब काय विचार करतात, तर खरंच एक काय म्हणतात त्याला की अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणता येईल. एक दूरदृष्टी, म्हणजे अंतिम व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि त्यांचं एक बारीकीने लक्ष असतं की महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की जेव्हा आपण आधी फिरायचो तेव्हा तुम्ही कुठले आहेत असं म्हणल्यानंतर आम्ही लातूर जिल्हा आधी सांगायचो, मग परत औसा सांगावा लागायचा. पण आता जेव्हा आपण पुढच्याला सांगतो ना की आम्ही औशाचे आहेत, अरे तो औसा का, अभिमन्यू पवार साहेबांचा औसा का, आणि तो किती विकास केलेत त्यांनी असं तेव्हा म्हणतात ना, ते कॉलर उंचवते.
आणि ते कॉलर उंचवणे म्हणजे अभिमन्यू पवार, ते एक थाट येणं म्हणजे अभिमन्यू पवार, आणि एक गर्व येतो आपल्यामध्ये की होय तोच औसा असं म्हणण्यामध्ये जो गर्व येतो ना, तो म्हणजे पवार साहेब. एक वेगळी दूरदृष्टी साहेबांची आपल्या तालुक्याबद्दल आहे. खरंच महाराष्ट्रामध्ये एक विकास पुरुष म्हणून जे नाव आपल्या औसा तालुक्याच्या आमदाराचं आहे ते असंच नाहीये. ते खूप काम साहेबांनी, म्हणजे जे नवीन आहे ते माझ्याच तालुक्याला हवं आहे, एक साहेबांचा हा स्वभाव आहे. आणि आता ताई तुम्हाला अजून एक प्रश्न आहे औसा शहराच्या विकासासंदर्भात. तर औसा शहराच्या विकासासंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांना तुम्ही काय म्हणजे काय काय प्रोत्साहन कराल की ह्या शहरासाठी तुम्ही हे करा ती करा, म्हणून तुमची अशी काय इच्छा आहे का त्यांना सांगण्यासाठी? हे बघा, पवार साहेबांना आपण सांगणं याच्यापेक्षा जास्त पवार साहेबांचे आधी काम मी तुम्हाला सांगते आणि मग त्यातून त्या सगळ्या गोष्टी आपण बोलूयात. बघा, पवार साहेबांनी पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी हॉस्पिटल आपण पाहत आहोत अतिशय मोठ्या प्रमाणात, एकदम मला वाटतं अनेक गोष्टी तिथे शस्त्रक्रियापासून सगळ्या गोष्टी होणार आहेत. परत आपण बस स्टँड पाहत आहोत. नंतर आपल्या औसा तालुक्यामध्ये असं कोणतंही ठिकाण नाही तिथं रोड झाला नाही. आणखीन भरपूर विकास साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. त्यांच्या आता तो राहिला उड्डाण पुलाचा विषय, तो एक विषय असेल. परत आता लातूर आणि कलबुर्गी तो रेल्वेचा एक प्रश्न, तो साहेबांच्या नेतृत्वाखाली बातम्या प्रसिद्ध केलं. तो पण एक आता साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. परत राहिला विषय आता चौपदरी रस्ता होण्याचा विषय, जे करून वाहतूक जी कोंडी होत आहे त्याच्याकडे पण साहेबांचे येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी होणार आहेत. परत MIDC, वाढीव MIDC चा प्रस्ताव सुद्धा साहेब करणार आहेत. परत राहिला विषय आणखीन आपला औसा हा विकसित कसा झाला पाहिजे, अजून सुंदर कसा करता येईल, याच्याकडे साहेबांचं वैयक्तिक लक्ष असतं. परत आपल्या महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी कसं आपल्याला बांधता येतील याच्याकडे सुद्धा साहेबांचं वैयक्तिक लक्ष असतं. आणखीन आता परवाच आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी 56 सायकली ज्या अपंग आहेत त्यांना पाय दिल्यासारखं आहे बरं का, हे खूप पुण्याचं काम आहे. आणि त्या सायकली सौर ऊर्जेवर चालतात आणि अतिशय म्हणजे दर्जेदार वस्तू. आणि परत 350 ते 400 महिलांना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून शिलाई मशीनचा प्रकल्प, चांगल्या दर्जाच्या शिलाई मशीन. परत शाळकरी विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळकरी वस्तू साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण परवा वाटप केले आहेत. त्याच्यानंतर 2,500 साड्या वाटप केल्या. अनेक काम परवा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी केले आहेत. औसा शहरातील मी तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारणार आहोत. औसा शहरात आमदार अभिमन्यू पवार यांनी एक चांगल्या प्रकारचा बस स्थानक उभा केलेले आहेत, जी सध्या मराठवाड्यामध्ये पण नाही, लातूर जिल्ह्यामध्ये तर नाहीच नाही, मराठवाड्यामध्ये नाही. तर ती बस स्थानक आणि आपला जुना बस स्थानक, तिच्यामध्ये जुना बस स्थानक मध्ये ग्रामीण भागातले हजारो नागरिक प्रवास करतात, औषधाला येतात, काय पण खरेदी विक्रीसाठी किंवा आपला बाजार करण्यासाठी येतात, परंतु त्यांना काय तिथे सोयी सुविधा नाही. तर ह्याच्याकडे आपण आमदार अभिमन्यू पवार साहेबांकडे कसं पाहता? हे बघा, आता तिकडचं बस स्टँड तर व्यवस्थित एक म्हणजे एक काय म्हणतात सक्षम